अनुभव असेल तर बोलावं, अनुभव नसेल तर बोलू का? अहो अनुभवाच्या बोलण्यात उद्धार तर सोडा, अनुभवाच्या बोलण्यात भगवंताला सुद्धा वश करता येते. आणि भगवंताला आपलंसं करण्यासाठी कोणती वाणी महत्वाची आहे? अनुभवाची वाणी. आणि अनुभवाची वाणी कुणाची असेल तर फक्त या विश्वात संताची आहे, संताची आहे. आणि ती पुन्हा विचार का, संताला जात राहते करायला? चला बिलकुल. ज्ञानेश्वर माऊली पुण्या जातीचे होते. हा, काही काही जागी बामणाची होती. संताला जात नसते, पहिलंची म्हण आहे. नदीचं मूळ आणि संताचं कुळ कधी विचारायचं नाही. संताला कधी जात नसते. संत तत्व आहे आणि संत तत्व हे जगाच्या कल्याणासाठी अवताराला आहे. जगाचं कल्याण व्हावं ही तळमळ कुणाच्या अंतःकरणात निर्माण होते तर फक्त संताच्या होते. जगाच्या कल्याणा संताच्या. बुडत आहे जन न देखावे डोळा, अंतरी कळवळा उपजे. हे जग बुडतंय आणि बुडणाऱ्या जगाला तारण्याचा कळवळा कुणाच्या अंतःकरणात निर्माण होत असेल तर संताच्या. आणखी पुन्हा सांगतो महाराज, देवाला सुद्धा वाटणं आमचं कल्याण व्हावं. आणखी पुढचं बोलू का? कधीच कुणाचं देव कल्याण करू शकत नाही. अहो नाही, कल्याण करणं देवाच्या हातात नाही. आणखी काय बोलू? कल्याण करणं देवाच्या हातात नाही. हे काय, देव मिळाला की कल्याण होते. देव मिळाला की कल्याण होतंय, पण देव कल्याण करू शकत नाही. कारण कल्याणाचा देवच कुणामुळे मिळतो? त्या संतामुळे. शिवार देवापेक्षाही जास्त महत्व जगात कुणाचं असेल तर संताचं आहे. संताचं आहे. कारण भगवंताची जाणीवच आम्हाला संतामुळे आहे. आणखी पुढचं बोलू का? अहो देवाची दुकानदारीच संतामुळे चालली आहे. एक संत बाजूला काढा, देव शून्य आहे. आणखी सांगू का? तुम्हाला सांगतो, देवाच्या माग लागणं सोडा. तुम्ही म्हणाल कशाला आलायस रे तू? इमानदारीनं सांगावा माय, देवाच्या तर नादाला लागूच नका, संताच्या लागा. देवाचा बाप तुमच्या दारात यावं लागतंय. शिवार देवाला कुणामुळे किंमत आहे? संतांमुळे. सोपं करून सांगतो, हे बी ध्यानात येणार तर माय ध्यानात ठेवा. तुमच्या गावात दुकान आहेत का? आहेत. त्या दुकानदाराचं वैभव कुणाच्या जीवावर आहे? गिराईकाचा. गिराईक आहे म्हणून त्या दुकानदाराला किंमत आहे. गिराईक जाणं बंद करा बरं. सगळा माल घरी खावा लागतंय. गिराईक आहे म्हणून देवाला किंमत आहे. तसं संत आहेत म्हणून देवाला वैभव आहे. आणखी पुढचं बोलतो, लेकराला बापाची जाणीव कुणामुळे हाय? आई म्हणाला, आमच्याकडे लोक माग म्हणना गेल्यात महाराज. मम्मी म्हणाल्या, हे शिकलेले गैरहाती, त्या हाती शिकलेल्या गाढवायचे लक्ष नाही. मम्मी कुणाला म्हणतात? इतिहास काढा. BA MA कोणी असेल तर ध्यान ठेवा. इतिहासात मम्मी हा शब्द कुणाला आलाय? मेलेल्या मुर्द्याला मम्मी म्हणतात. आमचे लेकर जित्या माईला म्हणाल्या, जित्या पणी माईचा मुर्दा पाडायला. शिवार लेकराच्या मुखातला आई हा शब्द गेला हो. लक्षात ठेवा, आई या शब्दात धर्म आहे. आई या शब्दात संस्कार आहेत. आई या शब्दात संस्कृती आहे. आई या शब्दात मातृत्व आहे. आई या शब्दात वात्सल्य आहे. आमच्या लेकराच्या मुखातला आई हा शब्द गेला, धर्म संपला. आई हा शब्द गेला, संस्कार संपले. आई हा शब्द गेला, संस्कृती संपली.
आई हा शब्द गेला मातृत्व संपलं. आई हा शब्द गेला वात्सल्य संपलं. लेकरू मायबापाला लाता घालायला शिवार. चूक लेकरायची नाही. मम्मी आहे ना फंड आणल्यात नाही म्हण रे म्हण. मम्मी म्हण. मम्मी म्हणते ना करता दमी मम्मी म्हणते खन कुण्या वाजवा लेकराच्या थोबाडीत त्याला माय म्हणायला वा आई म्हणायला वा. पण शिकलेल्या गैला देणं का नाही संस्कृतीचा बट्ट्याबोळ केले महाराज. माझा आक्षेप आहे शिकलेल्यावर. जेवढे शिकाल्या तेवढे मातीत चालल्यात. अरे तुम्हाला धर्म कळत नाही, संस्कार कळत नाही, संस्कृती कळत नाही. तुमच्यापेक्षा नांगर म्हणणार पोरग लई चांगलं गावातलं. माईला मायच म्हणाले आणि बापाला बापच म्हणाले. लाजा वाटू द्याला शिकून काय हिंड गेला वाला. थोडं तरी वाटलं पाहिजे का? लेकराला बापाची जाणीव कुणामुळे आहे? आईमुळे आहे. लेकराला कोण सांगावं लागतंय? पिंट्या ह्या क्वालिटीला उद्यापासून पप्पा म्हणी जाय. कोण सांगावं लागतंय? आईनं म्हणावं लागतंय. आईने सांगितल्यावर पिंट्या दुसऱ्या दिवशीपासून त्याला पप्पा पप्पा. मग आईच वजा करा लेकरू बापाला ओळखील का? आई वजा करा लेकरू बापाला ओळखू शकत नाही. मला सांगायचा मुद्दा आहे संत वजा करा भक्त देवाला ओळखू शकत नाही. शिवार देवापेक्षा किंमत कुणाला असेल तर संताला. म्हणून संत अनुभवाचं बोलतात. पण जो आजचा अभंग आहे या अभंगातून जे संत मागणी मागतात ते उग मागतात का? अनुभवानं मागतात. अनुभवानच नाही अधिकाराने मागतात. आणि संत म्हणतात बाबा आम्हालाही त्याला मागत असताना आमच्याजवळ काहीतरी अधिकार असावा लागते. वेळ बघू नका. अभंग नाही सुटला तरी चालेल असंच आरती करतो. वेळ संपला की विषय थांबतात. मला विषय रंगवायला येळ नाही, खुडवायला येळ नाही. लगे पूर्ण विराम. आणि मला माहित आहे सगळे डाव सांगितल्यावर तुम्ही पुढच्या वर्षी बोलू जाऊ का? सगळं शिकू आपण शेवटचा डाव राखून ठेवा मला. आणि मलाही तसली सवय. सगळं सांगतो आपण एक डाव ठेवून सांगता. किती वर्ष बोलवा एक डाव शिल्लक राहतेच असं. अहो संत मागत असताना अधिकारानं आणि अनुभवानं मागतात. संत का मागतात माहितीये का? संत संता करता मागत नाहीत, संत भक्ता करता का? अहो भक्ताला कळावं देवाला काय मागावं. कारण तुम्ही आम्ही जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी जीवाचा स्वभाव काय असेल तर मागण्याचा. एक तरी मला माणूस दाखवा दुर्गा मधला बोटवरी करा आतापर्यंत काही मागितलाच नाही. हाय कोणी? हाय कोणी? प्रत्येक जण मागितलायच. मागितला नाही असा माणूस सुद्धा मला सोडून सापडणार नाही. का? मागावं. मागू नये असं नाही, जरूर मागावं. स्वभाव आहे. शास्त्र सुद्धा सांगताय मानवी जीवाचा स्वभाव आहे मागण्याचा. जरूर मागावं. पण एक आहे कोण कुणाला मागावं हे कळा. आता कोण कुणाला मागावं? भक्ताना देवाला मागावं अधिकार आहे. शिष्याना गुरुला मागावं. विद्यार्थ्याना शिक्षकाला मागावं. लेकरानं मायबापाला मागावं. नवऱ्यानं महाराजाचे बरोबर आहे. महाराज तुम्ही हानीच म्हणाला सध्या का उलटा निघाला. 1,500 पडलेले मागणा गेलाय तर काय मागायलाय? लाडक्या बहिणीचे 1,500 मागला की नाही? माय मी म्हणजे लय हुशार झाले मागण्याच्या आधी अंगाला उचलून मागा. भक्ताने देवाला मागावं. काय मागावं हे बी कळावं.
भक्ताने देवाला मागावं. काय मागावं? देवा मला काही नको आहे, तू पाहिजेस. भक्तानं मागावं, देवा मला काही नको आहे, मला फक्त तू हवायस. हे भक्तानं मागावं. चला पुढे. शिष्यानं गुरुला मागावं. काय मागावं? काय मागावं? शिष्यानं गुरुला काय मागावं? गुरुदेवा मला काही नको आहे, मला एक सांगा, मी कोण आहे हे सांगा. हा, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मी कुठला आहे, मी कशासाठी आलेलो आहे, हे मागावं. हे मागावं. अहो, मनमत मौलीने हे मागितलं गुरुला. स्वयंप्रकाश ग्रंथ आहे मनमत मौलीचा, पहिली ओवी आहे. देवा, गुरुला म्हणतात, गुरुदेवा मला तुमच्या ब्रह्मावरून माझं काही खोळंबलं नाही, आधी मी कोण आहो हे सांगा. का? कारण मी कळाला की देव कळा उशीर लागणार. कधी बी ध्यानात ठेवा, लोकांना जाणून घेण्यापेक्षा आधी स्वतःला जाणून घ्या. माझा मित्र कोणाला